नमः पार्वती पते हर हर महादेव. भगवान शिवाच्या पुढच्या ज्योतिर्लिंगाकडे आपण जातोय आणि तो आहे केदारनाथ. बद्रीनाथ केदारनाथाची कपाटं उघडल्यावर प्रत्येकाची ओढ भारतीय माणसाची जाते ती एकदा तरी केदारनाथचं दर्शन करून घेऊ. मी माझी भावना सांगतो. केदारनाथ मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचल्यानंतर जेव्हा मला तो मंदिर दिसू लागलं तेव्हा असं वाटत होतं की आपण थेट भगवान शिवाच्या दारी आलोत, भगवान शिवाच्या घरी आलोत. त्या मंदिराच्या ऊर्जाच अशी होती, त्या मंदिरातली स्पंदनच अशी होती की ज्या स्पंदनातून आपण थेट ईश्वराच्या सानिध्यात असल्याची जाणीव आपल्या मनाला होत होती. मी त्या मंदिराकडेच डोळे भरून बघत होतो. दर्शन झाल्यावरच्या समाधानाचा विषय तर वेगळाच. कदाचित ही भावना केदारनाथ आपल्यापासून खूप दूर आणि जाण्यासाठी कठीण अथवा खर्चिक असल्यामुळे वारंवार जाणं होत नाही म्हणून असेल. पण जेव्हा असं मला वाटलं की आपण कदाचित पहिल्यांदा आलोय, नेहमी येता येणार नाही म्हणून असं वाटतंय, तेव्हा माझ्या मनातल्या याच भावनांना तोडणारी काही लोक दिसली. दरवर्षी येतो म्हणजे येतोच असं म्हणणारी माणसं तिथे होती. कपाट उघडलं की हजर किंवा कपाट बंद होताना तिथेच असं दरवर्षी न चुकता करणारी हजारो माणसं तुम्हाला सापडतील. केदारनाथच्या दर्शनाने त्याच भावना तुम्हाला अनुभवायला मिळतात. या केदारनाथ लिंगाची स्थापना कशी झाली बरं? अनेक कथा आहेत. यापैकी बऱ्याचशा दंतकथा आहेत आणि 2 कथांना मात्र काही आधार सापडतो. या 2 कथांच्या पैकी मूळ कथा जी आहे ती तुम्हाला मी सांगतो आधी. म्हणजे नर आणि नारायण हे भगवान विष्णूचे 2 अवतार, एकाच वेळी 2 अवतारामध्ये. आणि नरनारायणाने बद्रिका वनामध्ये तपश्चर्येला सुरुवात केली. म्हणजे आताचं बद्रिकाश्रम, बद्रिका वन जे बद्रीनाथ नावाने प्रसिद्ध आहे तिथे. आणि या तपश्चर्येनंतर भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले आणि म्हणाले, मागा, काय हवंय ते मागा. बघा, एक शिवलिंग जे उत्तरेत उत्तुंग हिमालयात आहे ते, आणि दुसरं शिवलिंग, दुसरं जे एक ज्योतिर्लिंग आहे जे पूर्णतः दक्षिणेला भारताच्या एका टोकाला, ते रामेश्वर. उत्तर आणि दक्षिण या दोन्ही तीरावर असलेले, समुद्राच्या तीरावर आणि उत्तुंग हिमालयात दोन्ही ठिकाणी असलेले हे शिवलिंग स्थापनच झालेत नारायणाच्या म्हणजे भगवान विष्णूच्या विनंतीवरून. रामेश्वर तर आपण सगळ्याला चांगलं ठाऊक आहे, त्याचंही आपण पुढे बघणारच आहोत. या रामेश्वराची स्थापना झाली ती रामचंद्रांच्याकडून आणि तिथे ते स्थापित झालं, तेही विष्णूचे अवतार. नरनारायण हेही विष्णूचे अवतार. तिथे नरनारायणाने तपश्चर्या करून भगवान शिवाला प्रसन्न करून घेतलं आणि या बद्रिका वनाच्या बाजूलाच आपण स्थिर राहावं, स्थापित व्हावं अशी विनंती केली आणि महादेवानी ते मान्य केलं. ते म्हणाले की मी इथे कायम स्थापित असेल. नरनारायण ज्या पार्थिव लिंगाची स्थापना करायचे ना तपश्चर्येसाठी रोज, त्या पार्थिव लिंगात रोज शिव यायचे, त्यांचा अंश यायचा, त्या पार्थिव लिंगामध्ये यायचा आणि त्या पूजेने प्रसन्न होऊन शिवाने आशीर्वाद दिला की मी इथे केदारेश्वर नावाने, केदारनाथ नावाने कायम स्थिर राहील. आणि तिथे ते केदारनाथ ज्योतिर्लिंग स्थापित झालं. इथे पापापासून मुक्ती मिळते. मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं ना की तिथे गेल्यावर आपण देवाच्या दारात आलोत ही भावना येते. तिथे गेल्यावर आपण आपल्या सगळ्या गोष्टीचा, सांसारिक मोहांचा त्याग करावा आणि इथे त्याच्या भक्तीत लीन व्हावं असं वाटू लागतं. पापापासून मुक्ती मिळते म्हणजे तुम्ही पापमुक्त होऊन येता असं नाही, तर त्या परिसरात गेल्यावर तुमच्या मनातल्या पापभावनाच नाहीशा होतात. मनात वाईट विचार येतच नाही, सगळा चांगला विचार येऊ लागतो. म्हणून लोक
खूप समाधानी असतात बघा. हो, केदारनाथचं दर्शन खूप छान झालं, आम्ही समाधानी आहोत. पावसात भिजत, अंगावर बर्फ घेत, कडाक्याची हाडं गोठवणारी थंडी असताना सुद्धा, तो एवढा मोठा परिसर चालणं अवघड असताना सुद्धा लोक चालत जातात, थंडीत स्वतःला गारठून घेतात, पावसात भिजतात, पण केदारनाथाचं दर्शन घेऊन प्रसन्न होतात. आणि खाली आल्यावर लोकांना सांगतात काहीच नाही झालं. ताप आलेला असतो, सर्दी झालेली असते, खोकला आलेला असतो, पण काही नाही, सगळं छान झालं असं म्हणतात. पापभावनेपासूनच मुक्ती मिळते. आणि इथे अजून एक शिवपुराणामध्ये खूप छान गोष्ट सांगितली. ही शिवपुराणातली सांगतोय तुम्हाला मी, म्हणजे पुन्हा एक बेलपत्र एक लोटा जल वाल्यांसारखं नाही. काय सांगितलं? या शिवानीच सांगितलं की जे कंकण अर्पण करतील मला, या मूर्तीला कंकण अर्पण करतील, कडं, आपलं हाताचं कडं जे अर्पण करतील, त्या कंकण अर्पण करणाऱ्यांना शिव वलयांकित जीवन देतील. वलयांकित जीवन देतील. त्याला वलयांकित रूपाचं दर्शनही मिळेल. म्हणजे तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी मिळेल, तुमची पापापासून मुक्ती होईल. हा तो शिवानी दिलेलाच आशीर्वाद आहे. त्यामुळं गेलात तर कडं अर्पण करायला विसरू नका. म्हणजे एवढं लक्षात ठेवा की कडं अर्पण करायला विसरू नका. अर्थात कशाचंही करा, लगेच सोन्याचंच केलं पाहिजे, चांदीचंच केलं पाहिजे असं नाही. एक कडं अर्पण करून यायला हरकतच नाही, कारण शिवपुराण सांगताय आमच्या आयुष्यात सुख पाहिजे असतील तर ते व्हायला पाहिजे. नरनारायणाची एक कथा आहे आणि आणखी एक कथा सांगितली जाते जी महाभारत काळातली आहे. नरनारायणाची खूप जुनी आणि अलीकडच्या काळातली कथा म्हणजे महाभारत काळातली कथा. महाभारत काळामध्ये भयंकर महाभारताचं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये अनेक सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. आपल्याच आप्तेष्ठांचा आपल्या हातून वध झाला आहे हे पांडवांना फार अस्वस्थ करत होतं. आपल्याच माणसांच्या हत्येचं पातक आपल्यावर आहे याचा भाव त्यांना अपराधीपणाची जाणीव निर्माण करून देत होतं. आणि यासाठी भगवान शिवांना प्रसन्न करून घ्यावं आणि त्या प्रसन्नतेनंतर त्यांच्याकडून पापमुक्ती मागावी असं सगळ्या पांडवांना वाटू लागलं आणि त्यांनी भगवान शिवाची आराधना सुरू केली. पण शिव कोणत्याही तरी कारणाने पांडवांच्यावरती नाराज होते. त्यांनी ठरवलं की आपण पांडवांना दर्शन द्यायचंच नाही. आता हे सदेह जेव्हा स्वर्गाकडे जायला लागतील तेव्हा त्यांचं काय व्हायचं ते होईल. आपण काही यांना दर्शन देऊन पापमुक्त करायचं नाही. मग महादेवानी वृषभाचं म्हणजे बैलाचं रूप घेतलं आणि तिथून ते जाऊ लागले. जेव्हा त्या केदारनाथ भूमीच्या ठिकाणी महादेवानी बैलाचं रूप घेतलं आहे हे एकट्या भीमाला कळलं आणि भीमानी त्या बैलाच्या रूपातल्या महादेवांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण महादेव हळूहळू भूगर्भात लुप्त होऊ लागले. शेवटी भीमानं त्यांची पाठ पकडली आणि जे वसुंड असतं ज्या पाठीवरती तेवढंच वर राहिलं आणि भीम त्याला पकडून राहिला. आजही तिथल्या शिवलिंगाचा आकार हा त्या बैलाच्या पाठीवरच्या वसंडासारखा आहे. तो तसाच आकाराचा तुम्हाला तिथे ते शिवलिंग बघायला मिळेल. आता या लुप्त झालेल्या बैलाचे वेगवेगळे आकार, वेगवेगळी रूप, वेगवेगळी अवयव वेगवेगळ्या ठिकाणी आले म्हणतात आणि त्याचे ते प्रकट झाले असं म्हणतात. आणि त्याचे प्रकट झालेले अवयव आहेत ते कुठे कुठे आहेत? तर हेच प्रकट झालेले अवयव केदारनाथामध्ये पाठ आहे. तुंगनाथ नावाचं एक क्षेत्र आहे. त्या तुंगनाथामध्ये ईश्वराच्या महादेवाच्या भुजा आहेत. रुद्रनाथ नावाचं एक क्षेत्र आहे. त्या रुद्रनाथ नावाच्या क्षेत्रामध्ये महादेवाचं मुख आहे. मध्यमहेश्वर नावाचं एक क्षेत्र आहे जिथे पोट आणि नाभी असा भाग तुम्हाला दिसतो. तर कल्पेश्वर नावाचं एक क्षेत्र आहे जिथे ईश्वराच्या जटा तुम्हाला दिसतील. आणि हे जे 5 स्थळ मी सांगितले कोणकोणते? केदारनाथ, तुंगनाथ, रुद्रनाथ, मध्यमहेश्वर आणि कल्पेश्वर हे 5 क्षेत्र हिमालयातले पंचकेदार म्हणून ओळखले जातात. त्या यात्रेत 2 पंच आहेत. एक पंचप्रयाग आहे. देवप्रयाग, रुद्रप्रयाग हे सगळे जे आहेत ते पंचप्रयाग आहेत. तसे हे पंचकेदार आहेत.
कारण वृषभ रूपातल्या महादेवाचे 5 अवयव वेगवेगळ्या ठिकाणी आले. आणखी एक कथा, आणखी एक परंपरा आपल्याकडं रूढ अर्थानी आहे, ते म्हणजे पशुपतीनाथ. केदारनाथाचं दर्शन केल्यावर पशुपतीनाथाचं दर्शन केलं पाहिजे, म्हणजे यात्रा पूर्ण होते म्हणतात. 12 ज्योतिर्लिंगात केदारनाथ, काही लोक असंही म्हणतात की केदारनाथ अर्ध ज्योतिर्लिंग आहे, अर्ध ज्योतिर्लिंग पशुपतीनाथमध्ये आहे, ती यात्रा पूर्ण होत नाही. तर एक अवयव, एक भाग देवाचा तिथे सुद्धा पशुपतीनाथामध्ये सुद्धा आला असं म्हणतात. तो पशुरूपातला होता, म्हणून तो पशुपतीनाथ. नेपाळमध्ये ज्या ईश्वराने ज्या वृषभाचं रूप घेतलं होतं तो पशुपतीनाथ, त्या पशुपतीनाथाचं रूप तुम्हाला नेपाळमध्ये बघायला मिळतं. अशी ही केदारनाथाची कथा उपकथा कितीतरी जोडल्या जातात. पण एक नक्की आहे, प्रत्यक्ष नारायणाने ज्यांची तपश्चर्या करून त्या केदारनाथ भूमीवरती स्थापित व्हायला भाग पाडलं देवाला, पापमुक्तीचं काम करत देव तिथे आजही उभा आहे. तिथे गेल्यावर खरोखर मन प्रसन्न होतं. म्हणून मी सुद्धा, मला जमलं नाही खरं तर, मी प्रयत्न करत होतो की मला तिथे जाऊन ही शिवकथा सांगता यावी, पण ते जमलं नाही. पण हे सांगून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तिथे जाणार आहे, हे नक्की. नमस्कार.